तुम्हाला घेतलेली पैठणी तुम्ही काय परत कधी घालून दाखवली नाही. हा आता कुठे गेलेच नाही ना, काही लग्न नाही काय नाही, कुठे जाणार घालून. आणि त्याला लग्न कुठं जाणार तर चोरमन ते बल्ब कस काय लागतो? का प्रे ते आता त्याला तू डोकं नको खाऊ, त्याला खोल विषय नाही. पण चेअरमन कधीतरी दारातून जाते ना असं म्हणून कधीतरी आपलं उगतच घालायची ना. बस होता आणून साडी घालून करायचं का? मग काय झालं? काय पण कस काय लागतो सांगा ना. थांबा एक मिनिट. अरे गंठन ते लय खोल विषय, ते एडिसन ते इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन तिला समजायला 10 वर्ष लागते. तू थांब. मग आता साडी काय उगत घेतली होती बाई म्हणून घरात पिटीत किंवा कपाला ठेवायला. घालायलाच घेतली होती. घालून काहीतरी कार्यक्रम असला काय पहिले का- तुला दाखव. हा नाही घाला उद्या घाला. आता बसच कशाला उद्या घालायची? नाही आपण जाऊ ना कुठं. काय म्हणतो? ते कस काय लागतो सांगा ना. अरे ते बटन दाबल्यावर बल्ब लागतो एवढंच मला माहिती आहे. तू नको नको खाऊ. हा? बल्ब कसं होतो? तू आता असा शोध लाव. तुला करायचंय काय पण एवढं हे बल्ब कसा लागतो काय काय करायचं मला शोध लावायचा. कशाचा? हे लाईट कशी येते आणि मग ते बटन दाबलं बल्ब का लागतो? बटन दाबले बल्ब लागतो. आता तू एक काम कर, बटन न दाबता बल्ब कसा बंद होईल याचा शोध लाव आणि डिस्टर्ब करू नको. नाही तुम्ही जर म्हणत असेल तर जाऊ कुठं तरी बघू आता काय वाटलं तर. बघायला. काय आता कुठं काय पंचांग बघायचंय का कशाचं बघायचंय? असं काय नाही. मग सांगा लगेच मला तयारी करावी लागते अगोदर. कुठं? चालेल, चांगली आयडिया. हा कुठं आवडते तुम्हाला? मला वाटतं तुम्हाला साडी आवडलेली नाही दिसत. तुम्ही असं करा आपण जेवायला जाऊ नगरला. कुठं बी आवडत जाऊ एखाद्या हॉटेल. तुम्हाला व्हेज आवडतं का नॉन व्हेज आवडतं? चोरमन बघा बटन न दाबता बल्ब बंद केलाय. अरे गांठ्या तू दगडाने ते बल्ब बंद केला ते होल्डर बिल्डर वर दगड घालून. मग शोध तर लावला ना. असा कोणता शोध असतोय? आता मी आहे ना सायंटिस्ट होणार आहे. हा का? वेगवेगळे शोध लावणार आहे. बाप बघा तुम्ही बिगर लाईटीचा टीव्ही चालू करून दाखवीन एका दिवशी आता तुम्हाला. घालता का टीव्हीवर? आणि तुमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आहे ना, मी शोध लावून ते कलर करून दाखवीन. हा का? अरे बाप. अहो चेअरमनच्या घरी ते बघा तुमचा टीव्ही. यो काय करीन याचा तपास नाही. याच बघावं लागेल याचं. त्याला सांगितलेलं मी म्हटलं पण कशाला थाटासाठी किचकिच करायला. तसंच असतंय लोकांचं बाबा प्रत्येक वेळेस त्यांची आरडाओरडा. तेच नखरे. काय रे घंटे? काय नाही हो, काय काय बघू दारू आहे. दारू आहे? दारू आहे? हा. होय. थांब टेस्ट करू का होई? कशी लागायची रे? बघू इकडं. अरे भारी बर का पण चव जरा वेगळी आहे. अरे मी स्वतः तयार केली. मी सायंटिस्ट आहे आता. भारी लागायची. तू बनवलं सायंटिस्ट आहे. हा हे काय म्हणतात ते आता पहिलं झाकण लाव झाकण लाव झाकण लाव. हा, परत काय परत बोल. अरे मी तयार केली ते दारू. ते थांब 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 पुढं काय म्हणला? सायंटिस्ट आहे मी. अरे सायनिस्ट नाही, सायंटिस्ट आहे. हा, त्याच्यामुळे असं लय भारी जोक सांगत राहियो. अरे काय घंटे सायंटिस्ट बोले हा मग अशी दारू प्यायला कधी तू आयुष्यात एवढा कडक माल? नाही जरा पण एवढे भारी लागले जरा टेस्ट वेगळी होती अरे. मग स्वतः बनवली आपण. फॉर्म्युला सांग ना मला कशी बनवली. फॉर्म्युला नाही सांगता यायचं लगेच. अजून मला पेटंट भेटलेलं नाही त्याचं. भेटलेलं नाही. तू तर म्हणला ना अशी दारू कुठं? ते काय म्हणला आता? नाही सांगणार घंटे आम्हाला लय क्वालिटी लागले खरंच आम्ही ना. मित्र आहे का नाही? आपण मित्र आहेत ना सगळे. कंबले प्रेम आहे. मी तुझा मित्र आहे का नाही जवळचा? हा, मग सांग ना. सांगू होय? हा हे खरं सांग ना सांग ना. ती आधी नाही 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 आबा. याला पिऊन दे ना. क्वालिटी जबरदस्त लय लागली. मस्त आहे घंटे लयच म्हणजे मला तर इतकं आवडली नाही आतापर्यंत आपण जेवढे जेवढे ब्रँड पिलो नाही पैसे घालून इंग्लिश बिंग्लिश त्याला म्हणजे तोडच नाही येडे. फक्त आहे ना फॉर्म्युला बाहेर कोणाला सांगायचं नाही. हे नाही. तू मी आणि प्रेम आहे बस. कोणी ऐकायला बी नाही कोणीच नाही विषय तेच आमचा फायदा आहे. आम्ही तिथं बाहेर कायला बोंबलू. मी काय म्हणतो आपल्याला एकदा फॉर्म्युला कळाला ना भाई सोनेवाडीच्या बाहेर जायचंच नाही त्या शॉपला जाऊन दारू आणण्याचा प्रश्नच नाही. आपण गावातच बनवत जाऊ जर आमची आमची पेजात जाऊ मग मी काय केलं, पैसे बी वाचतील. थांब ना. तू सांगत ना. हा सांग. म्हशीचं मूत्र हा आणि मानवी मूत्र हा म्हणजे एक म्हशीचं आणि एक माणसाचं हा असं घेतलं. ते एका मडक्यात ठेवलं. ते मडक्याला वरून कापड बांधलं. ते मडकं उकिरड्यात खड्डा घेऊन असं उकिरडा असतो ना त्यात खड्डा केला. हा. त्या खड्डा केला वरून परत ती सगळं कचरा बिचरा झाकून टाकला. असं उकिरड्यात ते सलग 3 दिवस ठेवलं. मग 4थ्या दिवशी ते मडकं बाहेर काढलं. हा. ती दारू अशी मस्तपैकी गरम केली हा. आणि छानपैकी वस्त्रगाळ केली आणि या बाटलीत भरली. ह्या बाटलीत भरली. हम्म ह्या बाटलीत भरली. अरे
अरे कमले काय आहे? निष्कर्ष माझ्या बोकांडी- दारू पिल्यानंतर माणसाला उलटी होऊ शकते. चला येऊ का? तुझ्या आता बाई काय हो गंठन भाऊजी? या बघा झुरळ. अगं बाई चेअरमन. चेअरमन नाही झुरळ आहे ती. अहो तसं नाही, चेअरमन वाचवा असं म्हणायचं होतं मला. गंठन भाऊजी कुठं टाकलं? नाही खालीच आहे. काय हा प्रकार आता? ते बघायचं होतं मानवी वर्तनाचा अभ्यास. सुजाताबाईचा विश्वास नवऱ्यापेक्षा चेअरमन वर जास्त आहे. बाई याच्यासाठी आले होते का इथं? हा जा. ते जुराकडे लक्ष द्या येईन ते. आला बघा सरपंच. काय रे घंटा? हे टोस्ट खा बरं. टोस्ट? बेकरीचा टोस्ट आहे काय? नाही नाही मी स्वतः बनवलाय. काय घंटन काही सांगतो. खाऊन तर बघा कसा आहे. मस्त झालाय बरं का, पण थोडासा चरबट आहे. हा फळा चरबट लागणार ना. मला सांगा बरं आपण दूध का पितो? ताकद देण्यासाठी, प्रोटीन्स मिळावेत म्हणून. प्रोटीन्स. हा मग आपल्याला दूध कोण देते? म्हैस. म्हैस काय खाती? चारा. मग मी काय केलं, म्हशीचा चारा आणि आपलं गव्हाचं पीठ एकत्र केलं, त्याचे टोस्ट बनवले, भाजले आणि हे खाल्लं ना, मग आपल्या शरीरात ऑटोमॅटिक दूध बनन ना. ती म्हशीला खाऊ घाला, तिचं दूध काढा आणि हे करा. कोणी 12 भानगडी शिकवल्या. घंट्या म्हशीचा चारा मला खाऊ घातला. त्याला काय होतं? तुम्ही मारणार थोडी. म्हैस मारते का चारा खाऊन? अरे पण हे भाजले तरी कुठं? ते आपल्या अमरधाम मध्ये त्या दिवशी मौत झालती ना, तीच तू चालू होता त्याच्यावर भाजून घेतले. अरे घाणी तो स्मशानभूमीतल्या व्यवस्थावर बिस्किट टोस्ट. निष्कर्ष स्मशानभूमीत टोस्ट भाजू नये, अन्यथा माणसांना उलट्या होतात. भाजू नका बरं का, उलट्या होते. चला आता नवीन शोध लावावं लागेल काहीतरी. आता आहे ना, तुम्ही चेअरमनच्या खूप नवरचे आहेत, त्यांना फोन करा आणि धारेवर धारा. हो सुजाताबाई. का हो गंठन भाऊजी? अहो काल आहे ना गावात सर्वे झालाय, हा का? नवीन पाईपलाईन येणार आहे. अरे वा. पण तुम्ही नव्हत्या घरी, तुमच्या घराला कुलूप होतं. हा राव, मी नेमकं बाहेर गेलते काल. तुमचं नावच नाही सर्वेत. माझं नाव नाही? हा आता अख्ख्या गावात आहे ना 3 इंची पाणी येणार आहे प्रत्येकाला, आणि तुम्हाला पाणीच नाही. पण असं कसं माझं नाव नाही घेतलं? मी राहते नाही तर. अहो तुम्ही नव्हते ना घरी काल, सर्वेवाल्यांबरोबर मीच होतो त्यांच्या वाया बिया पकडायला. त्याच्यात तुमचं नावच नाही अजिबात. अरे देवा, मग आता? आता आहे ना, तुम्ही चेअरमनच्या खूप नवरचे आहेत, त्यांना फोन करा आणि धारेवर धारा. खूप नावरचे नाही, वाढते मी ते. हा तेच ना मग. हा चालेल, मी त्यांना फोन करते. हा चालेल. येऊ का? बरं झालं गंठन भाऊजी सांगितलं. येऊ मग. हा या. असं कसं माझं नाव नाही? हॅलो चेअरमन, तुम्ही कुठे येतो? बरं एक काम होतं, या ना माझ्या घरी. हा लगेच या. का सुजाताबाई लय काय गडबडीत बोलून घेतलं मला आज. अहो चेअरमन, काल नेमकं मी घरी नव्हते. हा मग? तुम्ही पण नव्हते वाटतं. ना मी नव्हतो काल. आणि गावात आहे ना काल सर्वे झाले पाणी योजनेचा. हा हा. आणि नेमकं माझं घरवर घडलंय. असं कस काय बघळ? तुम्ही त्या सरपंचाला फोन करा, नाही तर काही करा. माझ्या घरी ना नळ बसला पाहिजे पाण्याचा. बसणार, तुम्ही काळजीच नका करू. काय चाललंय सरपंच? हे काय निघालोय आता नगरला. काय नगरला निघले? काल तुम्ही सर्वे केला त्या नळ योजनेचा, नेमकं सुजाताचं घर सोडून दिलं त्याच्यातून. हे बघा चेअरमन, मी जे माणसं सर्वेला लावले होते, हा. ज्या ज्या घरापुढे जे गेले, ज्या मालकांनी सांगितलं इथं नळ पाहिजे, इथं कॉक पाहिजे, त्यांना सगळ्या सर्वे झालेला आहे. बर. आता त्या सुजाताबाईचं घर जर लॉक असेल तर लोकांनी काय ते काय आमच्या सर्वेवाल्यांनी लॉक तोडून सर्वे करायचा का? पण आता घर उघडे, आता सर्वे करा. अहो हे बघा, इथं ग्रामसभेचा सगळा ठराव झालाय, त्याच्यावर सही शिक्के ग्रामसेवकाचे सगळे ग्रामसेवक बोलून सगळं झालंय. आता मी 5 मिनिटांमध्ये निघणार आहे. आलं का लक्षात? पण तुम्ही सरपंच आहे, तुम्ही त्यात नाव टाकायला हरकत नाही ना. परत सर्वे करा, एका घराचं काय एक होतं? काम करा, आता नंतर जो सर्वे येईल ना त्या सर्वे मध्ये मी तिचं नाव घेईल. आता घेता येणार नाही. हे बघा, सगळं ग्रामसभेचा ठराव झालाय. परत ग्रामसभा घ्या, नामकरण कुठं करा, एवढा वेळ माझ्याकडे नाहीये. मी आताही घेऊन चाललोय, 5 मिनिटाच्या आत निघणार आहे. मी हे सगळे डॉक्युमेंट गव्हर्नमेंटला जमा करणार आहे. पुढचा जो सर्वे आहे ना त्याच्यात सुजाताबाईला चांगल्यापैकी होणार नाही म्हणजे तुम्ही म्हणायचं, तुम्हाला म्हणायचं. कसं काय होईल? आता सगळं तयार झाली, आपण फक्त नेऊन द्यायचे डॉक्युमेंट. बरं मी बघतो ह्या सर्वेवर कस काय नळ योजना होती ती. काय करणार आहे तुम्ही? बघा ना तुम्ही कस काय होती ते बघतोच मी बी. असं ना? बर बघा बघा.
पीप 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 पीप. अरे बाजूला सर काय मरशील ना. अरे काय करतो तू इथं? अरे तिकडे गावात काय झालंय तुला माहितीये का? काय गावात लेटर बॉम्ब आलाय, आपल्या लेटर बॉम्ब. लिटर बॉम्ब म्हणजे काय असतं? अणुबॉम्ब पेक्षा खतरनाक आहे त्यो. हा वय सांग रे श्यामा त्याला. अरे लेटर बॉम्ब म्हणजे काय असतं माहिती का? त्या लेटर मार्फत तो असा बॉम्ब तयार केलेला असतो ह्यो. तो जर समजा ते जेव्हा ज्याच्या कोणाच्या हातात पडून की तो त्याचं कामच झालं समजा. चिंधाड्या कोणाच्या? बॉम्बच्या का त्या माणसाच्या? माणसाच्या. आणि तो बॉम्ब आता सरपंचाने उचललाय पाडल्याला. आता सरपंचाचं काही खरं नाही. सरपंच खलास, खेळ खलास. आम्हाला बी लई वाईट वाटत आपलं सरपंच असं झालं काही तर. हा ना. आणि आता सरपंच की जिंदगी तुम्हारे हात में है गंटन. घंट्या तूच काहीतरी करू शकतो. हा. ते लेटर बॉम्बची पिशी तू सरपंचाकडून पळवायलाच पाहिजे. हा. तरच सरपंचाचा जीव जीव वाचतो, वाचवल. माहितीये का? सरपंचा जीव म्हणजे ते म्हणतात लाखाचा लाख मिले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जागायला पाहिजे. आणि कसं आहे तू जर वाचवला ना हा. तर इतिहास म्हणजे एक सोनेरी अक्षरात गावच्या इतिहासात तुझं नाव लिहिलं जाईल. बरं आहे ते मी घेऊन जाईन ते लेटर. माझ्या हातात फुटला बॉम्ब मग? अरे लांब घेऊन पळायचं. तुझ्या हातात जर फुटला, कदाचित फुटूच द्यायचं नाही. आम्ही सांगतो तो डिफ्यूज कसा करायचा. लांब जायचं आणि त्याच्या कागदाच्या चिंधड्या करायच्या, बारीक मग बारीक तो तुकडे फुटत नाही. हा आणि का? जर फुटला तर तुला शहीद म्हणून घोषित केलं जाईल. तुझा गावात पुतळा बांधला जाईल. तुझी मिरवणूक निघन मेल्यानंतर. तुझ्या गावात तुझ्या नावाने याच्या पंक्ती पडत्या जेवायच्या. पण गंठन तू जर सरपंचाला वाचवलं ना हा. तर लोक आजरामर्त करतील तुला. हा. त्यावेळेस सुद्धा म्हणतील काय माहिती का, होता गंठन म्हणून म्हणून वाचले वाचलं सरपंच. सरपंच. आणि तू जर या दाखाचे मेला तर तुझ्या पुतळ्या संघ अशा 10 पोरी लग्न करत्या. आणि जागला तर हजारांनी. मेरे होते हुए सरपंच को कुछ नहीं हो सकता. हा. उठ 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 कुठे सरपंच कुठे? बघ ते गावात येशीत. हातात पिशवी आहे हा, हा, त्यांच्या. हा. वा 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 वा. कोण काय केलाय? काय मागे आहे? काय ना अरे घंटा कुठे गेला? आता वाचले आमचे सरपंच. आमच्या सरपंचाच्या चिंधड्या झाले असते या कागदासारखे. अरे काय केलं तू? बॉम्ब आहे ना, बॉम्ब डिफ्यूज केला. अरे हो काय घंट्याचा बॉम्ब होता ह्यो. अरे राजा हे सर्व होता त्याच्यावर ग्रामसभा बोलवली, सही शिक्के घेतले. अरे आता काय केलं राव हे घंट्या तू? अहो मला चोर मनाने श्याम भेटले. काय म्हणले ते? ते म्हणले सरपंचाला आहे ना कोणतरी तो लेटर बॉम्ब दिलाय, लेटर बॉम्ब. ते सरपंचाच्या हातात फुटल, सरपंच मरतील. अरे घंट्या असा लेटर बॉम्ब असतो का कुठं? ऐकलंय का तो कधी? असा असतो का कागदात कुठं बॉम्ब असतो का? झाला का फुटला का? नाही मी डिफ्यूज केला ना त्यो. ते म्हणले ते कागद घेईन ते फाडून टाक, मी बॉम्ब डिफ्यूज घेईन, सरपंच मारायचे नाही. आता तुला काही सांगण्यातच पॉइंट नाही घंट्या. जा बाबा तुझा नको डोकं माझं. याचं नाही याच्यात फारसं ना. सरपंच तुमच्या मागच होतो मी. आता होईन का नाही सर्वे परत नळ योजनेचा? चेअरमन तुम्हाला काय मिळालं सांगा? माझी अख्खी मेहनत वाया घालवली तुम्ही. 2 दिवस पोरांनी उन्हात आणा सर्वे केला, अख्खी ग्रामसभा बोलवली, त्या ग्रामसभेला खर्च केला, सगळ्यांचे सही शिक्के घेतले. हा आणि आता फक्त जाऊन सबमिटच करायचं होतं. आता मला परत सर्वे करायला लावला. तुम्हाला मिळालं काय? अहो आमच्या सुजाताबाईच्या नळाला पाणी नाही तर अख्ख्या गावात कोणाला पाणी नाही. असं ना? हा मग त्यामुळे आता परत सर्वे करा. उन्हात करा नाही तर सावलीत करा, पण सर्वे परत व्हायलाच पाहिजे. आणि सुजाताबाईचं नाव पहिल्यांदी घ्या, नाही तर परत असा एखादा बॉम्ब पडत असतो. बर 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 जा तुम्ही जा, मी करतो काय करायचं. जा नका डोकं माझं. चेअरमन करा राजा मिलेगा. ही शाळा केली नाही का तुम्ही? सुजाताबाईसाठी केली की नाही? हा
पट्ट्या हो नाही सुजाताबाईला तिच्या नवऱ्यासोबत मुंबईला धाडून दिली ना तर तिथून पुढं बसा बोंबलत मग